हाय गाईज, नमस्कार मित्रांनो. देअर अँड इट्स अ इंट्रोडक्टरी वर्ड्स. हाऊ टू यूज इन इंग्लिश लँग्वेज. इट्स अ इंट्रोडक्टरी वर्ड्स. वी लर्न दिस व्हिडिओ टुडे. देअर अँड इट हे दोन शब्द इंग्लिशचे शब्द जरी असले तरी हे इंट्रोडक्टरी वर्ड आहेत आणि यांचा वापर इंग्लिश लँग्वेजमध्ये कसं केलं जाते ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. देअर आणि इट ह्या इंग्लिश वाक्यामध्ये इंग्लिश सेंटेन्समध्ये यूज करत असताना याचा काहीही अर्थ होत नाही, कोणताही अर्थ लागत नाही, याचा काहीही अर्थ नसताना याचा वापर केला जाते. याचं कारण असं की देअर किंवा इट याचा वापर वाक्यात केला जातो तरी देअरचा अर्थ लागत नाही. देअरचा वापर जरी वाक्यामध्ये करत असलो तरी देअरचा अर्थ लागत नाही. याचं मागचं कारण असं की तो जो सेंटेन्स असतो त्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट नसतो. आणि त्या सब्जेक्टला एक म्हणजे सब्जेक्ट नसतो आणि हेल्पिंग वर्ब जो आहे, ऑक्झिलरी वर्ब जो म्हणतो आपण, त्याला हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतात. तो हेल्पिंग वर्बला हेल्पची गरज असते. त्या हेल्पसाठी देअरचा वापर केला जाते. परंतु त्या देअरचा अर्थ त्या वाक्यामध्ये काहीही लागत नाही. असं म्हणत नाही आम्ही की देअरचा अर्थ कोणताही होत नाही. देअरचा अर्थ होतो, परंतु या सेंटेन्स मध्ये, या वाक्यामध्ये त्याचा अर्थ लागत नाही. तो एक प्रकारचा निर्जीव म्हणूनच आहे. मेला बितला मेला आहे तो, मेला 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 बितला का म्हणले, गेला बितला आहे तो. इथं देअरचा अर्थ त्याचा अर्थ इथं लागत नाही. तिथं फक्त तो एक सब्जेक्टचं काम म्हणून त्याचा वापर केला जाते. कारण की ऑक्झिलरी वर्ब जे आहे त्याला आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. तर हेल्पिंग वर्ब बिना हेल्प घेतल्याशिवाय येतच नाही. म्हणजे बिना सब्जेक्ट शिवाय हेल्पिंग वर्ब येत नाही, ऑक्झिलरी वर्ब येत नाही. त्याच्यासाठी देअरचा वापर केला जाते. फॉर एक्झाम्पल, देअर इज ए बॉय. एक मुलगा आहे. याच्यामध्ये सब्जेक्ट आहेच नाही, एक मुलगा आहे. देअर इज ए बॉय, एक मुलगा आहे. देअर वॉज ए किंग, एक राजा होता. म्हणजे बघा, देअरचा वापर कशासाठी केला जातो की सब्जेक्टचं काम करण्यासाठी, सब्जेक्टच्या जागेवर आणि ऑक्झिलरी वर्बला, हेल्पिंग वर्बला हेल्पसाठी आपण देअरचा वापर करत आहोत. कारण की हेल्पिंग वर्ब आहे हा बिना हेल्प येत नाही. म्हणजे एकटा तो कधी येत नाही, तो येईन तर सब्जेक्ट सोबतच येतो. आणि ते हेल्पिंग वर्ब द्वारे आपल्याला समजत आहे की हा सेंटेन्स कोणत्या टेन्स मधला आहे, म्हणजे कोणत्या काळातला आहे, कोणत्या वेळेतला आहे, हे समजण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. म्हणून देअर इज ए बॉय, एक मुलगा आहे किंवा आता आहे म्हणतात. देअर वॉज ए किंग, एक राजा होता. पास्ट टेन्सची गोष्ट होतं. एक मेला, आता तो गेला घाटावर. देअर आर मेनी मंकी इन द ट्री. झाडावर पुष्कळ मंकी आहेत, झाडावर पुष्कळ माकड आहेत. देअर आर म्हणजे आताचा काळ आहे तो, म्हणजे आताच्या वेळेमध्ये झाडावर पुष्कळ सारे मंकी आहेत. या पद्धतीचा देअरचा वापर होता. इटचा वापर कसा आहे, याचा सुद्धा वापर असंच आहे. बिना फक्त सब्जेक्टची जागा या इटला देण्यात आलेली आहे. कारण याच्यामध्ये सुद्धा ऑक्झिलरी वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब बिना हेल्प शिवाय येत नाही, एकटे ते कधी येत नाही. फॉर एक्झाम्पल, इटचा वापर बघूया. इटचा वापर म्हणजे याचा उपयोग दिवस, महिने, वर्ष, मोसम, ऋतू वेळ सांगण्यासाठी केला जाते. कशासाठी केला जाते? दिवस, महिने, वर्ष, मोसम, ऋतू आणि वेळ सांगण्यासाठी इटचा वापर केला जाते. फॉर एक्झाम्पल, इट इज 8 o'clock नाव. आता 8 वाजले. इट इज 8 o'clock नाव. आता 8 वाजले. इथं पण कसं ऑक्झिलरी वर्ब वापरण्यात आला, हेल्पिंग वर्ब. तो हेल्पिंग वर्ब बिना हेल्प येतच नाही. तो हेल्पिंग वर्ब बिना हेल्प ना येतच नाही. भेकुळ आहे तो तुझ्यासारखाच. आता 8 वाजले. इट इज संडे टुडे. इट इज संडे टुडे. आपण त्याला शॉर्ट मध्ये असं पण म्हणू शकतो बघा. इट्स संडे टुडे. इट्स संडे टुडे. इट इज संडे टुडे. इट्स संडे टुडे. इट्स रेनी मोसन टुडे. वॉट काय पण म्हणू शकता. इट इज संडे टुडे. आज रविवार दिवस आहे किंवा आज रविवार आहे. आज रविवार दिवस आहे म्हणा किंवा आज रविवार आहे. इट इज संडे टुडे. इट्स संडे टुडे. इट्स मंडे टुडे. इट्स वेनसडे टुडे. इट्स किंवा इट वॉज यस्टरडे.
It was yesterday. Sorry for that. चुकलं. It was Monday yesterday. काल काल सोमवार होता. त्या पद्धतीचे वाक्य बनवता येते पुष्कळ. इट वॉज टू मेनी हॉट yesterday. आला संडे. इट वॉज टू मेनी हॉट yesterday. काल खूप गरमी होती. इट वॉज टू मेनी हॉट. इट वॉज टू मेनी हॉट सॉरी. इट वॉज टू मेनी हॉट yesterday. काल खूप गरमी होती यार. हा हा. काल खूप गरमी होती. इट वॉज टू हॉट yesterday. काल खूप गरमी होती. इट वॉज रेनी सीझन. इट वॉज रेनी सीझन. पावसाचा मोसम आहे. इट वॉज रेनी सीझन. पावसाचा मोसम आहे. हेल्पिंग वर्ब साठी हेल्पिंग वर्बले हेल्प करण्यासाठी इटचा वापर करण्यात आलेला आहे. म्हणजेच देअरचा इटचा वापर एक त्या सब्जेक्टची जागा, सब्जेक्टच्या जागेवर सब्जेक्ट हजर नाही, प्रेझेंट नाही आहे, तर त्याची जागा त्याची पूर्ती ह्या देअरला आणि इटला देण्यात आलेली आहे. तर राज्यसभा लोकसभामध्ये असतात त्या ज्यावेळेस तिचा अध्यक्ष जर नसेल तर अध्यक्षाची जागा उपाध्यक्ष देतो. उपाध्यक्ष पण नसेल तर त्या अध्यक्षाची जागा त्या संसद मधल्या एखाद्याला राष्ट्रपती किंवा ते लोक तिथले एखाद्याला त्या कार्यक्रमापुरतं त्या बैठकीपुरतं त्याला एक घोषित करतात की तू अध्यक्षाची जागा घे. तो त्या तेवढ्या वेळापुरतच त्या अध्यक्षाची जागा घेते कारण तो अध्यक्ष प्रेझेंट नाही आहे म्हणून. उपाध्यक्षाच्या ठिकाणी पण तसंच करतात. त्या ठिकाणी इथं पण आहे. कसं इथं सब्जेक्ट प्रेझेंट नाही आहे, त्या सब्जेक्टच्या ठिकाणी इटचा आणि देअरचा वापर केला आहे. इट वॉज 1990. इट वॉज 1990. इट वॉज 1990 म्हणजे सन 1990चे वर्ष होते. इट वॉज 1990 म्हणजे 1990चा वर्ष होता तो, ज्यावेळेस तो काहीतरी झालं होतं, अपघात झाला किंवा काही झालं होतं किंवा आनंदाची गोष्ट असेल किंवा वाईट गोष्ट असेल, दुर्घटना काही असो. इट वॉज 1990 म्हणजे ज्यावेळेस असं झालं, ज्यावेळेस तो काळ होता 1990चा वर्ष होता, तो 1990चा काळ होता. काळा म्हणा किंवा वर्ष म्हणा, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आणि बघा, दिवस, महिने, वर्ष, मोसम, ऋतू, वेळ सांगण्यासाठी याचा वापर करायचा. फॉर एक्झाम्पल पहिल्या वाक्यात वेळेचा वापर केला, दुसऱ्या वाक्यात दिवस चांगला, तिसऱ्या वाक्यात गरमी म्हणजे ऋतू चांगला, सॉरी ऋतू तर पावसाळ्याचा आहे. मोसम चांगला, मोसम कसा आहे, गरमीचा. इट वॉज रेनी सीझन, हा मोसम चांगला. इट वॉज 1990, हा वर्ष चांगला. म्हणजे दिवस, महिन्यासाठी नाही वापरला, महिन्याचा वाक्य नाही घेतला, सॉरी फॉर पण महिन्यासाठी पण वापरतो ना. दिवस, महिना, वर्ष, ऋतू, मोसम, वेळ सांगण्यासाठी इटचा वापर करतात, किंवा जेव्हा सब्जेक्ट जर नसेल त्या ठिकाणी तेव्हा. या पद्धतीचा इट आणि डिअरचा वापर इंग्लिश लँग्वेजमध्ये केला जाते. याचा अर्थ काही होत नाही या वाक्यामध्ये, जस्ट सब्जेक्टची जागा देण्यासाठी याचा वापर केला जाते, कारण हेल्पिंग वर्ब बिना हेल्प येत नसल्यामुळे. वाक्य यार कुठं कार्यक्रमात जायचं आहे, तेल लावलास भांग केलास, किडा लावलास, तर यार तुला पावडर लावलासच नाही तर तू टूट दिसशील का, म्हणजे तू चांगला दिसशील का, नाही ना. तू तुला भांग गेलास, पावडर लावलास, क्रीम लावला, इसनो पावडर लावला, एक्सेट्रा सेंट बिंट मारलास, मस्त बढिया पाहिजे, शर्टिंगच नाही केला, चांगला दिसशील का. म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटण्यासाठी, अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि नियमबद्ध राहण्यासाठी आणि समजलं पाहिजे त्याची जागा, त्याची पोस्ट काय आहे बा, म्हणजे स्टेटस दाखवण्यासाठी आपण जशी आपली तयारी करतो तसंच वाक्याची पण तयारी करायची. बिना सब्जेक्ट वाक्य समजणार आहे का, बिना सब्जेक्ट वाक्य चांगला दिसणार आहे का, नाही ना. त्यासाठी सब्जेक्टची जागा देण्यासाठी इटचा आणि देअरचा वापर केला जाते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फर्स्ट टाइम चॅनलवरती विजिट असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि सोबतच चॅनलला शेअर सुद्धा करा, आपल्या मित्र, मैत्रिणी, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, एक्सेट्रा वॉटर सर्व नातेवाईकांपर्यंत. आणि नमस्कार.